यमुना नगरात एक जादूगर राहायचा. यमुना नदीच्या जवळच यमुना नगर वसलेलं होतं. जवळच्याच एका मैदानात जादूगार आपली जादूगिरी दाखवायचा आणि खूप पैसे कमवायचा. लोक त्याच्या जादूचे खूप कौतुक करायचे. तुमची जादू फारच बेमिसाल आहे. अशी जादू आजपर्यंत पाहिली नव्हती. मी ही नव्हती पाहिली. तुमच्या जादूने खुश होऊन मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. अशा प्रकारे जादूगाराला भरपूर गिफ्ट्स मिळायची आणि जादूगर खुश व्हायचा. त्या जादूगराचं नाव होतं पी.सी. सरकार. एकदा पी.सी. सरकार जादू दाखवत होता. त्याने चॅलेंज केलं की त्याच्यापेक्षा कोणी मोठा जादूगार नाहीये. तो जेव्हा जादू दाखवायचा तेव्हा स्वतःला सगळ्यात मोठा जादूगर म्हणवायचा. त्याला गर्व चढलेला की त्याच्या एवढी जादू कोणालाच येत नाही. तुम्हा सगळ्यांना सांगतो की माझ्यापेक्षा मोठा जादूगर कोणी नाही. मी देश विदेशात जादू केली आहे, पण मला कोणी हरवू शकलेलं नाही. जर कोणाला वाटत असेल की तो माझ्यापेक्षा जास्त जादू जाणतो तर त्याने मला जादूत हरवून दाखवावं. एक दिवस एक सासू आणि सून त्या गावात राहायला आले. सून नेहमी पदराने चेहरा झाकून असायची. हे दोघे कलकत्त्याहून यमुना नगर मध्ये राहायला आले. दोघी अगदी शांत असायच्या आणि बाहेरच्या लोकांशी बोलत नसायच्या. सुनबाई, पाणी घेऊन ये, मला आंघोळ करायची आहे. हो सुनबाई, आत्ता आणते. ती पाणी भरायला विहिरीजवळ गेली तेव्हा ही चेहरा पदराने झाकलेलाच होता. गावातील कोणीही सुनेचा चेहरा पाहिला नाही. काही स्त्रियांनी सुनेशी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सासू आणि सून कुठून आलाय? तुम्हाला कसलीही गरज असेल तर मला सांगा, मी तुमच्या शेजारीच राहते. सून कोणाशीही काही बोलली नाही. विहिरीतून पाणी काढलं आणि गपचूप निघून गेली. काय गर्विष्ठ बाई आहे, या ठिकाणी बोलल्याशिवाय अशी कशी राहील? अगं, असंही असू शकतं की ती बिचारी मुकी असेल. देवाला ठाऊक. चल जाऊया. आग लागो दुनियेला, आपल्याला काय करायचंय? दोघे तिकडून निघून गेल्या. सासू आणि सुनेला जेव्हा कळलं की जवळच जादूगार त्याची जादू दाखवणार आहे तेव्हा सासू आणि सून जादू बघायला गेल्या. जादूगारने मुलीला कोंबडा बनवलं, मग पुन्हा मुलगी बनवलं. गुलाबाच्या फुलातून पैशांचा पाऊस पाडला. खूपच मनोरंजक जादू दाखवली. सासू आणि सुनेने पी.सी. सरकारची जादू पाहिली. त्यांना आवडली. माझ्यापेक्षा मोठा जादूगर कोणी नाही. मी तर म्हणीन की माझ्यापेक्षा मोठा जादूगर जन्मालाच आलेला नाही. जर कोणी असेल तर मला आपल्या जादूने हरवून दाखवावं. सासू आणि सुनेला पी.सी. सरकारची चॅलेंज वाली बाब अजिबात आवडली नाही. सासूबाई, या गर्विष्ठाला तर धडा शिकवायलाच हवा. गर्व तर रावणाचाही मोडला, तर हा काय चीज आहे? तुझंच नुकसान होईल, नको करूस असं. तिने पी.सी. सरकारला चॅलेंज केलं की ती त्याला हरवू शकते. मी जिथे जाते तिथे शेरा सव्वा शेर मिळतोच. तुला फारच गर्व झालाय पी.सी. सरकार. आज सगळ्या जनतेसमोर तुझ्या जादूगरीचा गर्व मोडून काढेन. मी तुला जादूत हरवेन. हा हा हा, तू तर एक स्त्री आहेस. तू मला काय हरवणार? मला मंजूर आहे, मंचावर ये. पी.सी. सरकार आणि सुनेमध्ये जादूची लढाई सुरू झाली. पी.सी. सरकारने आग काढली, सुनेने पाण्याने विझावली. पाहणाऱ्या लोकांना फारच मजा येत होती. लोक टाळ्या वाजवून आनंद घेत होते. पी.सी. सरकारने सुनेला बकरी बनवलं आणि दुसरा हात हवेत फिरवला. हातात गवत आलं ते तो बकरीला भरवू लागला. पण सून लगेचच पुन्हा स्त्री झाली. सुनेने पी.सी. सरकारला कोंबडा बनवलं आणि दाणे भरवू लागली. कोंबडा लगेचच पुन्हा माणूस बनला. अशा तऱ्हेने बऱ्याच प्रकारची जादू केल्यावरही कोणीही हार मानायला तयार नव्हतं. हळूहळू दोघांना राग येऊ लागला. एकमेकांना मारण्यासाठी जादू करू लागले. पी.सी. सरकारने हवेत हात उचलला. त्याच्या हातात पिस्तूल आलं. त्याने सुनेवर गोळी चालवली. सुनेने जादू केली. गोळी फूल बनून तिच्यावरच पडलं. आता तुझा अहंकार बदल्याच्या भावनेत बदललाय. आता मी शेवटची जादू करेन, त्यानंतर तू जगात राहणार नाहीस. मी ती जादू करण्याआधी तू हार मानून मला तुझा गुरु मानायला लाग. हारणारे लोक मोठ्या मोठ्या बाता करतात. मी तुझ्या सगळ्या जादूला उद्ध्वस्त करू शकतो. मी खरं सांगते आहे,
जादूगरा, हार मानून मला तुझा गुरु मान. गुरु आणि तुला कधीच नाही. एका स्त्रीला मी कधीच गुरु मानू शकत नाही. मी तुझ्याशी हरलेलोही नाही. लोक सगळं पाहत होते. सुनेने चेहऱ्यावरचा पदर थोडा वर उचलला. तिचे ओठ दिसायला लागले. पीसी सरकार थोडासा हवेत उचलला गेला. जादूगरा, प्रयत्न कर खाली येण्याचा. मी तुला अजूनही संधी देते. मला गुरु मान. मी तुला कधीच गुरु मानणार नाही आणि तुझ्या या जादूचा काही वेळातच समाचार घेईन. सुनेने आपला पदर अजून उचलला. नाक दिसू लागलं. पीसी सरकार अजून वर उचलला गेला. अजूनही गुरु मान मला. कधीच नाही. पीसी सरकार त्या जादूला संपवण्याचा प्रयत्न करतो, पण तो करू शकत नाही. मी ही जादू तोडू शकतो. मी गुरु मानणार नाही. ही शेवटची संधी आहे. गुरु मान मला, नाहीतर जीव घालवून बसशील आपला. मी मेलो तरी गुरु मानणार नाही. सुनेने आपला पूर्ण पदर उचलला. पीसी सरकार आकाशात उडून नाहीसा झाला. लोकांनी सुनेचा चेहरा पाहिला. ती भूतीण बनलेली. लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले. सुनेचं गुपित उघडं झालेलं. भूतीण सुनेने यमुना नदीत उडी घेतली. त्यानंतर पीसी सरकार आणि सुनेचा काहीच पत्ता लागला नाही. बघता बघता ते नाहीसे झाले. त्या कहाणीने आपल्याला हे शिकवलं की कधीच गर्व करू नये. शेरास सव्वा शेर मिळतोच मिळतो.